मित्रांनो, चला आज दादर फिरूया. मग काय, मी लगेच ऑटो पकडली तर बघतो तर काय, बाहेर पूर्णपणे एकदम ट्रॅफिक फुल होती. मग मीटर वाढण्यापेक्षा मी आधीच कंजूस, मग एक प्लॅन केला चालत, कारण की अंधेरी स्टेशन 5 मिनिटाच्या वॉकिंगवर होतं. मग मी चालत निघालो. बघू शकता, फायनली मी अंधेरी स्टेशनला पोचलो. अंधेरी स्टेशनला पण खूप गर्दी होती, कारण की गणपतीचा सीझन, त्याच्यामुळे खूप गर्दी. मग मी वर चढल्यानंतर तिकीट काउंटरला गर्दी होती. मग आम्ही ठरवलं तिकीट काढायचं नाही, कारण की नेहमीप्रमाणे मी विदाऊट तिकीट जातो. मग मी पुढे सरकत गेलो, कारण की दादरला जायचं बोललं चर्चगेट गाडी पकडायला लागेल. मग चर्चगेट गाडी स्लो पकडायसाठी मी खाली उतरलो. खाली उतरत्या क्षणी TC होते, ज्याची मला भीती होती तीच. मग मी आई इकडचं नाव घेतलं आणि पटकन ट्रेन आल्यानंतर मी पटकन लगेच ट्रेनमध्ये बसलो, कारण की त्या TCला समजलं होतं की माझ्याकडे तिकीट नाही, कारण की मी घाबरलो होतो. पाहू शकता, त्या विंडोतून तुम्हाला मी दाखवतो. TC मला बघत होता. बघा, दिसले TC, पण मला आई एकरी वाचवली. मग काय, हे मित्रही माझ्यासोबत विदाऊट तिकीट होते. तेही सांगत होते की आम्ही पण तिकीट काढलं नव्हतं, असंच सांगत होतं. आम्ही नेहमी नाही काढत. आणि हे मित्र बघा, एकदम प्रेमामध्ये गुंतले होते. कोण होतं काय माहिती, माझे काय मित्र नव्हते. मी अशीच व्हिडिओ शूट केली. आणि नंतर हा मित्र बघा घायछाप खाईत होता, तो पण एकदम प्रेमाने. बघू शकता तुम्ही, सोना टूप ठेवली खिशात आणि मल्टी चालू होती त्याची. फायनली मी दादरला पोचल्याच्याने तीच भीती की दादरला तर खूप TC असतात, पण देवाच्या कृपेने काही TC भेटला नाही. आणि आलो मी पुढं सरकत जाताना एक हा व्यक्ती बघितला, गणपती तयारी करतानाच पिशवी घेऊन. आणि नंतर मग मी आपल्या एक पाय पुढे घेऊन सीडीवरून खूप वर जायचं ठरवलं, पण ती काही सीडी जास्त वर गेली नाही. फायनली मी दादर मार्केटला पोचल्या क्षणी टोमॅटो, गाजर, कोथमीर सर्व स्वस्त होतं. आणि बघतो ते काय, मी कपडे घ्यायला आलेलो, पण आज BMCची गाडी समोरच असल्यामुळे आज पूर्णपणे सर्व दुकाने बंद होती. मग काय, थोडा उशीर झाल्यानंतर थोडी दुकाने खोलायला लागली. बघू शकतात, शर्टी एकदम छान होती. 300-200 पर्यंत शर्ट होती, म्हणजे आपल्या बजेटमध्ये. गणपतीचे डेकोरेशनसाठी कंटी वगैरे पण छान होती. आणि नंतर मी बोललो ट्रॅक घेऊया. हा ट्रॅक इथे एवढे छान होते, 200-300 पर्यंत खूप छान होते. आणि हा दादा एकदम छान बोलून आपला धंदा करत होता. आणि बघू शकता, दादर मार्केट शेवटी फायनली खूप भरून झाले होते. आणि नंतर मग इथे सर्व कंटी सगळं पाहू शकता मी घेतलं. नंतर छोटे लहान मुलांचे ड्रेस मला खूप आवडले. तुम्हालाही आवडले असले तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. नंतर मग बघा, आमचं नेहमीच असतं, वडाला वरून गणेशनगरला जायचं म्हणजे एक प्रकारचं स्ट्रगलच करावं लागतं, कारण की आमच्या इथे 59ला खूप गर्दी असते. आता दादरहून 59 बस यायला खूप वेळ लागेल, म्हणून मी परत चालत आपले 11 नंबरची बस पकडून चालत राहिलो. खूप थकल्यानंतर मला असं वाटलं की कोणाला तरी हात करूया, जेणेकरून आपल्याला तो घेईल. पण तेव्हाच मी पाहिलं की सिग्नल लागलेलं माणसाला समजत नाही, पण मुक्या जनावरांना नक्कीच समजतं. ते उदाहरण म्हणजे बघा तुम्ही, प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासोबत सिग्नल पडले म्हणून तो कुत्रा पुढं जात नव्हता. नंतर सिग्नल बंद झाल्यानंतर पुढे गेला. आणि बघा, हे मित्र पण खूप थकले होते. तिघे मित्र कसे शॉपिंग करून बसले होते निवांत. फायनली मी हात केला एका मित्राला, त्यांनी मला बाईकवर घेतला. कोण होता काय माहीत, पण धन्यवाद मित्रा. व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचली तर तू नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब कर. आणि नंतर कसा तरी इकडून तिकडून गाडी काढून त्यांनी मला फायनली गणेशनगरला पोचवलं. व्हिडिओ आवडली असेल तर